नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवमराठा। अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी, संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे। ही 5 मंदिरं ज्या ट्रस्टच्या अंडर आहेत त्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे। मात्र ही सक्ती नाही, तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचंही चिंचवड देवस्थान ट्रस्टचं म्हणणं आहे। त्यामुळे यापुढे अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यातील 5ही गणपती मंदिरात आता परिपूर्ण आणि अंग भरून पोशाख घालूनच भाविकांनी दर्शनाच्या रांगेत उभं राहिलं पाहिजे। अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील गणपती दर्शनासाठी प्रसिद्ध असलेली यात्रा असून पुण्यापासून सुमारे 850 किलोमीटर प्रवास करत रायगड आणि पुणे जिल्ह्यातील श्री गणेश मंदिरांचे दर्शन भाविकांना करायला मिळते। या यात्रेसाठी जवळजवळ 2 दिवस आणि 1 रात्र एवढा कालावधी लागतो। या यात्रेत पारंपरिकपणे मोरगावच्या मोरेश्वराचे पहिले मंदिर असून पुढील 4 मंदिरे पुण्यापासून खूप दूर आहेत। मोरेश्वर, मोरेगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि सर्वात शेवटचा गणपती म्हणजे पुण्यातील रांजणगावचा आहे। दरम्यान संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे। महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे आणि श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून ते आधा संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहेत। येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा आणि भक्तिपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे। आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे, यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे। मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे। श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी खालीलप्रमाणे योग्य पोशाख परिधान करावा, अशी विनंती चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या पत्रातून करण्यात आली आहे। तर अशी असेल मंदिर प्रवेशासाठी पोशाखाची नियमावली। पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा। शर्ट, टी शर्ट आणि पूर्ण पॅन्ट किंवा धोतर, कुर्ता, पायजामा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा। महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा। मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेल्या आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे। कोणीही अतिआधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीवलेस, फाटके, शरीर प्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।